पहिला आज तर झोपेल. हं? काय आजारी झाली काय काय? हं? गोरती बाई. काय नाही काय नाही. अहो मी आलो आणि तुम्ही खुशाल झोपल्या. तुम्ही असे कसे काय आले? ते मला झोप लागेल होती ना. तुम्हाला झोप लागेल होती पण तुमचा दरवाजा उघडा होता ना. दरवाजा उघडा होता का? मग बापरे. अहो पण मग तुम्ही मला उठवायचं ना. हो बाई तुम्हाला उठवाया तुम्ही डरार बोलत होत्या. हो हो म्हणता जाऊ दे वाहू दे यांची झोप. मी नेमका येऊन तुमच्या पायी बसलो. हा का? तेवढ्या जाग्या झाल्या. ते काय झालं या असं जीव थकतो ना काम करू करू त्याच्यामुळे ते दार लावायचं लक्ष राहिलं नाही. पडले तर मला तशी झोप लागून गेली. ते तुम्ही माझ्या पायाजवळ बसले होते का? हिच्या पाय त्याला बसलो होतो. हा का? हा म्हणलं उठू बाईला आवाज देऊ तर तेवढ्या तुम्हीच उठल्या. हा का? हा ते पायाला काय? पायाला ती असं काहीतरी वळवळ होत होती माझ्या. वळवळ तुमच्या साडीचीच झाली असं. हा का? मी काय केलं तुम्हाला? अहो पण तुम्ही असे बसल्याने आले किमान मग मोठ्याने आवाज दिला असता का ओ बाई तर मी उठले असते ना. ओ बाई काय होतं माहितीये का तुमचंच उघडं राहिलं म्हणून मी बास्क्यान शिरलो. काय उघडं राहिलं? आणि दरवाजा ते हा 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 दरवाजा उघडा राहिला ती चूकच झाली माई. पण मी काय म्हणते बाई ते तुम्ही कसे काय आले? कसे काय आले म्हणजे बाई मा भागा थकलंय 3 महिन्याचं म्हणजे चायला माझीच मोदी मला मुतायला चोरी काय बोलायचं म्हणे कसे काय आले? हा हा तुमचं भाडं थकेले ना. मी काय म्हणते मालक तुमचं भाडं मला माहिती आहे थकेले पण ते माझ्या नवऱ्याचं पेमेंट नाही झालं ना. अहो तुमचा नवरा आणि तुमची त्याची कंपनी तिकडे लुटून द्या चुल्या. मा भाडं टाका. किती दिवस 3 महिने झाले तसं भाडं करतोय. तुमच्याकडे यायचं जायचं आम्हाला काही पाय थाकायचे का नाही आमचे? तुम्हाला सांगतो बाई मी आज भाडं घेतल्याशिवाय मी जाणार नाही बर का? बया पण कसं आहे माहिती का ते मालक आता पैसे नाही ना. तुम्हाला तर माहितच आहे 2-4 महिने झाले कंपनीने पेमेंटच केलं नाही नवऱ्याचं. या बा मला कुठलंही उदाहरण देऊ नका बाई. तुम्ही काही सांगा त्या माक पैसे नाही माक आमक नाही. तुम्ही काय आज पोत करत 3 महिन्यापूर्वी उपाशी का? तुम्ही पोटाला खात्याच ना. काय खोटं बोलायचं? बारी साड्या घालत्या काय त्यांची राणी मानीच पाहून घ्यावा फक्त. दुसऱ्याचं कर्जानं वाटलो ते नाही हो. मग आता काही साडी नेसायची नाही का उघडं बसायचं का? काय बोलू राहिले मालक तुम्ही? बाई जास्त बोलू नका. या मालकाला फिरून बोलायची काय? ते फिरून का बोलले मालक तुम्हाला? आता तुम्हाला सांगू का या टायमाला कंपनी पेमेंट करणार आहे ते केलं का तुमचे लगे देऊन टाकी दे बाई. मला आहे ना तुम्ही 3 महिन्यापासून फशीत आल्या. 3 महिन्यापासून म्हणते आज पेमेंट होणार उद्या पगार होणार तेव्हा होणार. तुमचा पगार होत नाही आणि तुमचं काहीच होत नाही. ह्या बाई तुम्हाला लय वखत सांगितलं नाही तर मग माई खोली पहिली तुम्ही खाली करा बरं. नाही हे पहिले जा बाहेर तुम्ही घेऊन तिकडं दादा हे सगळं
ही गोल हा? दादा काढा माई पहिली खोली खाली करा. अहो, मालक मी काय म्हणते अशी गरीबाची एवढी फेकझोक करू नका. कसं आहे माहितीये का, पैसा फार वाईट राहतो. पैशानी ना पैसा भेटतो पण माणूस की नाही भेटत बरं का मालक. एवढं निचाडावानी नका करू. बाई हा? निचा देवाने म्हणत्या ते हा? म्हणजे तुम्हाला नव्हतं म्हणायचं, मला ते उदाहरण द्यायचं होतं. का असं पैशासाठी एवढं गरीबाला असं फेकू नका सामान आमच्यावाला लगेच. फार देणार आहे का घर खाली काढणार आहे. तुम्हाला एक सांगू का हा? मालक बसा ना बसा ना. बसायचंय नाही मला. 5 मिनिटं तर बसा तुम्ही. बसाय मला ये का मी काय म्हणत होते, काय म्हणती. तुमचं भाडं आम्हाला द्यायचंच आहे. हा. आम्ही काय बुडावणार आहे का, पण एवढे दिवस थांबले तसे अजून एखादा महिना थांबा. एवढा महिना थांबले असं. हा छा 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 मी आज बाधा घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. हा का हा हा बया, आता काय करावं, पण आज पैसे नाही ना मालक माझ्याकडे. हो पैसे असू नाही तर नसू हा एक काम करा. हा हा मी सांगल ते द्याल का. हा तुम्ही सांगाल ते. हो मग त्याला नाही लजे. म्हणजे तुम्हाला काय लागत. अहो मला काय लागत ओळखून घ्या हा बर का बाई. हा या बा इडून माग तुम्ही सांगितलं हा का आज नाही हा तर माय मी परत गेलो हा पुन्हा आलो. हं? पण आता आहे ना हा परतही जाणार नाही हा काहीच नाही. पण मी ना काहीतरी घेतल्याशिवाय राहणारच नाही. हा का हा. म्हणजे तुम्हाला काय लागत माझ्याकडून. आता आमच्याकडे गरीबाकडे काय आहे देण्यासारखं. काय लागत बाई हा खरं खरं सांगू का हा मी मोकळा देतो सांगू. सांगा ना मालक, घरात असलं ते देण्यासारखं तर मी देईल. तुम्हाला तुझं प्रेम पाहिजे. काय प्रेम बया, असं काय बोलून राहिले मालक तुम्ही. का आज पिऊन बिऊन आले काय. घेऊन नाही हा मी तुझं प्रेम घेतल्याशिवाय हा मी तुला सोडणार नाही. मग तसं काय भाडंच वसूल झालं. हा का म्हणजे तुम्हाला भाड्याच्या बदल्यात माझ्याकडून प्रेम पाहिजे का. मग त्याला नाही अरे तुम्ही देऊ शकत नाही का. हा सांगितलं ते आहे का मान्य तुम्हाला. हा ते कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगू का मालक. हा? आता असं पैशाच्या बदल्यात तुम्हाला प्रेम देणं म्हणजे योग्य वाटतं का ते. आता कसं मला पण नवरा आहे ना हो, तुम्हाला बायको आहे आणि ते तुम्हाला भाडं देऊन टाकू ना आम्ही. हे बाई हा तुला ऐकू येत आहे का हा. या गोष्टीला तू कबूल होणार आहे का नाही. हा? नाही तर टाक टाक त्यांचा येऊ दे लगेच काय पैसे. ते देते ना 1 महिन्यानी, 1 महिनाभर तर थांबा. 1 महिना थांबा 1 मिनिट नाही थांबणार तर तुम्ही महिना चावला त्या. हा काय 1 मिनिट सुद्धा नाही थांबा. अजिबात नाही बाई. तू एक काम कर मला तू आहे ना तो प्रेम दे पहिलं. मला आहे ना पहिलं तो आईश करू दे. हा का हा मी तसा जाणार नाही. पण कसं आमच्या गरिबीला लाज नाही. नवरा कामाला जातो पण आता कंपनीने पगार नाही दिला, नाही तर एवढ्या दिवसात तुमचे पिच काटून दिले असते. काय हा? म्हणजे दम द्या का पैसे देती नाही अजून म्हणत्या पिच काटून दिले असते. म्हणजे बाई तुम्हाला किती गुदमी आहे. आई हा? एक काम करा तुम्ही पहिले निघा बा. हा? निघा माई खोली सोडून जावा. आवाज. का माई खोली सोडून जा. चला अहो ते कसं काय झालं, एवढं आमचं सामान आहे ना तुम्ही. जा तुमचं सामान आमच्या आम्ही काही करू. अहो, निघा. मी काय म्हणते मला एवढ्या वेळ समजून घ्या ना. नाही समजून घ्यायचं. तुम्ही ना पहिलं निघा बरं इडून. तुमचं हे सामान आहे ना सगळं एवढं ओपून टाकीतो आणि याच्यात भाड्याचे वसूल करून घेतो माय. निघा निघा. गरीबाचं लय कष्टाने 1-1 रुपया करून आम्ही गेले हो. कायचे कष्ट कुष्ट. असं काय करू राहिले मालक. मा नवऱ्याला तर एवढ्या. तुमचा नवरा आला का त्याला सुद्धा उचकितो मी. पहिलं तुम्हाला उचकून देतो. हा का चला तुम्ही निघा बाया. देते ना तुमचं भाडं देते ना पण. निघ बाई तू पहिली निघ. चल अहो मी काय म्हणते काय म्हणती. मालकीकडे या. हा बाया तुम्ही तर माय अशी धिंडच काढली हो बाहेर. आखे लोक जमा झाले ना. अरे कोण सण करी. बरं मी काय म्हणते मालक. हा? बाया ते ह्या बाबाला काहीतरी दिल्याशिवाय पर्यंत. काही हा? तुम्ही घरात काला शिरल्या. हं? टाकी त्या का नाही तर बाध. मी बोललो त्या गोष्टीला कबूल होते आहे.
मी काय म्हणते मालक, हा? या ना इकडं. हो बाई, तुम्ही लाडी गोडी लायच्या काय मला? नाही लाडी गोडी काय मी त्याच्यात. लाईन दे नाही तर पैसे टाक. बरं मी काय म्हणते, हा? आता पैसे तर नाहीये जवळ, आता तुम्ही म्हणते तर देते तुम्हाला थोडं प्रेम. प्रेम देते मग मी त्याचाच बुक केलाय. हा का? हा 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 बर. दे. मग तुम्हाला प्रेम दिल्यावर मग भाडं. 3 महिन्याचं भाडंही देऊ नका हा. मला प्रेम दिल्यावर. हा पण मग एक हा मी जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला प्रेम द्यावं लागत. हा का? मी भले आज गेलो बा येऊन, हा उद्या आलो तर तुम्ही त्या गोष्टीला तयारच राहायचं. हं? हा का? हो बा. आणि माझ्या खोलीत हा मरे पोतरा, हा पण मला भाडं काय देऊ नका. जे लागत ना हा. ते द्यावाच लागत. हा का? आज जो भाडं मागत त्याचे बाप दोन. हा का? अव जी माझ्या येते ते भेटत आणि काला भाडं घ्यायचं. हा बरोबर. मग चला मग. चल देते ना मग. हा हा आता मी खुश झालो. हा का? बया तुम्ही लय भारी दिसू राहिले मालक आता. हो मी हा अग शांताबाई, हा तू किती सुंदर दिसती. हा. काय तो केसाचा भांगाचा गोंडान बिंडान. हा का? लई लई बारी तो शेरी. हा का? चल आता मला मध्ये घेऊन चाल. हा वाहूनच जाऊन दे आता. हा का? या बागेत फुलाल जायला फुलाचा हार शांताबाईला, या फुलाचा हार शांताबाईला. काय सुंदर पाखरू. बया तुम्ही लय मोठे गायक आहे. आणि मग असू द्या असू द्या. चला मग. चल चल चल, मला लय ऊत दाखवून आला. या ना मालक. आलो आलो. बस. आय आय आय. बर का बाई, हा काय सांगायचं तुम्हाला. हा आता तुम्हाला मनातलं बोलून दाखवतो. हा खूप दिवस झाले, आता 3 महिने झाले हा जशा तुम्ही इथं राहायला आल्या. हा हं? हा आणि जसं तुमच्याक मी पाहिलं बा, हा जशी ना बाई जशी मनात बदली माया. काय सांगायचं. असं झालं ह्या पाकुळीवर कवा मी उडी फेकी. पाकुळे हो. पाकुळीवर कवा हिच्या उडी फेकून हा. ही अशी कशी धरीत, हा हा हे माझ्या लई डोक्यात होत. हा का? पण योगायोग असं झालं का तुमचं 3 महिन्याचं भाडंच थकलं. हा हा मग ते मला पॉइंट आला, पॉइंट. हा का? बया म्हणजे तुमचा माव डोळाच होता ना काय? मग हा? मग 2-4 दिवसापासून गडके त्याच्यासाठी मारितो बाई. हा का? हा पण ते योग आज आले रे, आज आले. आता मी ना, मग मला आधीच म्हणायचं ना मालक तुम्ही. नाही तसं नाही. तसं माणूस घाबरलं. म्हणू का कोण बोलू का कोण, म्हणू का कोण बोलू का नको. असं जीव घाबरला ना. हा हा पण आज आहे ना, हा रागा वाईटाक नाही गेलं, बोलूनच गेलो. हा का? बाई मला आवडा बरं आता. हा म्हणजे मग मी मोकळा होतो हा. आणि माझं काम पाहतो. हा का? हा. बरं बरं. सारखं या ग सारखं. असं म्हणताय का? हा हा वाना मग माग हा? थांबा, मी तवर काढितो. हा? काढी पॅन्ट. हा का? मग? ते मी काय म्हणते मालक, हा? थांबा ना. पॅन्ट काढायला एवढी घाई कशाला करता? थोडं 5 मिनिटं थांबा. म्हणजे थोडं असं मला सरकायचं होतं ना. हा तर बाई, हा. तुम्ही तर जागेच हलू राहिले आहे. हा. हं? तुम्ही तर एकाच ठिकाणी बसल्या. हा मग असं थोडंच हलवा ना हा कमाल. हा हा आता अशा झोपल्या असत्या हा मग लगेच कार्यक्रम. हा आता दम काढला तेव्हा लगेच सुरुवात करायची हा. आहे. ते हा अगं असं मलाही थोडस खरं म्हणजे मग मलाही थोडं बरं वाटत. हा बाई हा काय हात आहे हो तुमचा, हा लई भारी वाटत बर का. हा
लई भारी वाटतं बाई. ते काय माहितीये का, तुम्ही आधी म्हणले असते ना मालक, तरी मी दिला असतं तुम्हाला नाही प्रेम. भीती वाटती, बाई माणूस आहे, बोलावं कसं, हा का? नाही का? एवढं काय त्याच्यात तवा, हो, भीती वाटायची मला. त्याच्यात काय एवढी भीती आहे तवा. मग बापे माणूस भेटत बाईला. हा का? तुम्ही मला घाबरत होते का मालक? बाई हा नाही नाही घाबरतो काच मी, हा पण आहे ना, हा. पण म्हणलं डायरेक्ट कसं बोलावं बाईला. हा मग पण जाऊ द्या बाई, तुम्ही काही म्हणा, आज तुम्ही डेअरिंगच केली. पण डेअरिंग ती रागात डेअरिंग झाली, रागात. हा का? बर तुम्हाला सांगू का मालक, आता तुम्ही म्हणते ना का मी तुमच्याकडून पैसे नाही घेणार, फक्त मला प्रेम द्या. आता मी तुम्हाला लय प्रेम देईल बाई. हा ना, तुमची बायको नाही देणार एवढं एवढं प्रेम देईल. हा हा चालत. बर पण बाई मला एक मुक्का द्या ना. अहो जवळ या ना. आणि घेतला ना आता. अहो असा कुठं मुक्का राहतो का? हं? लाडी गुडी नका ना लावू. या लाडाच्या पोपटाला एक पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे. बर लई बारी. हा ना. आता आहे ना, हा आता पड ना थोडी. बर बर. पडा पडा पडा. आवरा ना बाई हो. ऐक काय अरे बापरे. हो? काय हो बाई, बापरे. काय करू आता? काय झालं काय? ते हं? पोटात काय पोटात चमका निघू राहिल्या. या काही की एका नाही की काय झालं मला मालक. हं? अहो तू म्हणते प्रेम देत होते, हं. ते प्रेमही द्यायचं राहिलं बाई ना. असं काय झालं अचानक? अगं बाई, अरे बापरे. अहो बाई हा. अचानक काय झालं? तुम्ही आजारी झाल्या काय? अहो काय माहिती, सकाळपासून चांगले होते. ते हे खाल्लं ना, पिठलं खाल्लं, भात खाल्लं, आणि असं अचानक काय झालं बाई? दुखून आलं का? थांबा थांबा हो बाई. हो अरे एक बापरे. दोस्त चमका निघू राहिला पोटात. बाई एक काम करा, तुम्ही ना पहिले दवाखान्यात चला बरं. असं म्हणते का? मी नेतो तुम्हाला माझ्या गाडीवर, चला. तुम्ही का? हा. ते अहो अहो चमका निघा ते ना, तर तुम्ही माझ्या गाडीवर बसा, चला ना. आता तुम्हाला सांगू का, हा? नका बाई तुमच्या गाडीवर कोणी पाहिलं तर म्हणशील ही बाई भाड्याने राहतील, त्या मालकाच्याच गाडीवर फिरती. बरोबर आहे का? आईला ते खरं आहे बा. लोकांच्या तोंडाला हात लावताय नाही बा. मग ऐक. थांबा थांबा हो. मग आता काय करू? मग तुम्ही या जाशाल का? आता आहे ना, मी ना दवाखान्यात जाते बाई. पण कसं काय जायचं दवाखान्यात? का त्या डॉक्टरला का दात पाडून द्यायचे का? पैसे नाही ना, ते मानावरचा पगार होईल नाही तर तुम्हाला दिले नसते का? हो बाई, पैसे पैसे काय करते आहे का? पैसे मी देतो, पण तुमचं जीव नीट करा. माणूस महत्वाचं आहे. हा का? याचा दिवस काय करू काल चालले. हा हा हा. मग ए बाबू, दादा काय बाई दिवस कडो काय चालले? मी तर आता जाते का काय काय माहिती. हो, असं काय बोलू राहिले बाई? हे पैसे घ्या बया. आणि दवाखान्यात जा पाहिजे लगेच. हा का? हा. ते एवढे पैसे कशाला कशाला देते? राहू द्या, गोळ्या औषध काय लागल ते आणा. हा का? हा. म्हणजे किती आहे? ये मसे 20,000 रुपये. हा का? बया मालक तुम्ही किती चांगले बाई. एवढे खटक्यान मला 20,000 रुपये काढून दिले. अहो दिले म्हणजे तुम्हाला जर डॉक्टरनं सोनोग्राफी वगैरे करायला लावली मग हा हा. पैसे लागतील ना. ते बी बरोबर आहे. अरे बापरे. बाई 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 थांबा. अहो ऐका ना. बाईला बाईला पण अहो लय जबर दुख नाही तुम्हाला. तुम्ही ना पहिल्या दवाखान्यात जा. असं म्हणते का? हा. बरं मी काय म्हणते बाई, हं? मी तुमच्या संग आले असते दवाखान्यात, पण कसं लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही, आणि ते मानावराला कळलं तर म्हणशील त्या मालकाच्या गाडीवर का गेली. नको नको. आपलं तुम्हाला डोक्याला ताण.
हा ते नाक बांधण्याचा पाया. तुमच्या घरी कळायला म्हणजे उगाच संशय तुमच्या बायकोला. नाही मी सांगल बुवा घरी सांगल नेऊन घातलं दवाखान्यात. नाही नाही जाऊ द्या, माझी मी जाईन मग दवाखान्यात. जाशाल ना? हा जाईन बरं. पण मग काय बाई, ऐगो बाई तुम्हाला लई आत्ती झालं बरं का. अहो पण ते या गोष्टीने मन नाराज झालं ना. कोणती गोष्ट? ते तुम्हाला प्रेम द्यायचं होतं ते द्यायचं राहिलं. अहो. आणि ते प्रेम दिलं असतं तर तुम्ही मला सगळं भाडं बिडं माफ करणार होते. अहो बाई सगळं माफ होईल. ते प्रेम आता लय महत्वाचं नाही, तुमचा जीव महत्वाचा आहे. तुम्ही जगल्या वाचल्या तर मला प्रेम द्याशाल. हा हा? हा बाया तुम्ही लय समजदार आहे. आणि मग करा हा. आता दवाखान्यात जा. हा दवाखान्यातून आल्यावर नीट झाल्या का मला एक फोन करा. हा फोन करून मी काही मिनिटात येतो हा का आणि मस्त काम करू. असं म्हणते का? तुमच्या मागून लगेच मी कुलूप लाविते आणि जाते दवाखान्यामध्ये निघून. आणि बरं वाटलं का आणि लगेच तुम्हाला फोन करते उद्या. आणि ना तुम्हाला सांगते, तुम्ही आले का बाई, तुम्हाला असं प्रेम देईल असं प्रेम देईल का तुमच्या बायकोनी सुद्धा तुम्हाला दिलं नसल. असं प्रेम देईल तुम्हाला. हो तुम्हाला आशा आहे ना तुमचे ठोके बसायला लागले. ओके हा छाती असे. हा ये ना धडधड ओरडली. बाई हा. मी तुम्हाला आता पैसे दिले. हा. बाई हा. तुम्ही ना इड कळा काढीत नका बसू. हा तुम्ही पहिल्या दवाखान्यात जा. हा तुम्ही नीट व्हा. मला नीट झाल्यावर कॉल करा. तुम्हाला लगेच बोलून घेते. हा जाऊ का मग मी? हा, चालेल. मा माग या बा मी या इड पुढे असताना लगेच तुम्ही दवाखान्यात पाहिजे. मी आता लगेच तुमच्या पाठोपाठच निघत हा लगेच हा जाऊ का मी? हा जा. अरे मग हा येतो. हा दवाखान्यात जा. हा हा भया गेला का हा मालक? हा याचा मुडदा बसावला याचा. हा याला काय खरंच वाटलं का काय शांती आजारी झाली? हा मला नावाची शांती म्हणत्या. मे बी असं बोलावलं असे नाटक केले. बाबू आई काय करू, माझं लय पोट दुखू राहिलं. आणि त्यांनीच मला वरून 20,000 रुपये काढून दिले. कसे पैसे वसूल केले आणि त्याला प्रेमही दिलं नाही. चला आता आहे ना आपलं काय येता वाईड सगळं या मालकानीच बनवेले. आपले काय ते 2 चिनपाट आहे ते आता उचली ते बिराड आणि लगेच निघून जाते नवऱ्याकडं. मस्त 20,000 रुपये भेटले. या 20,000 मध्ये मग आता किराणा भरीते येते घेते आणि दुसरीकडं रूम पाहते भाड्यानी देते. आता या मालकाच्या लात मारून. चला आता जाते. आईला शांताबाई मला फोन करणार होती. तब्येत कशी आहे कशी नाही. मी शांताबाईला भेटाय आलो. शांताबाईनं मला तर फोनही केला नाही. दार तर मला उघडच दिसतंय. पाहतो जाऊन. पाहिलं दार तर उघडच दिसतंय. शांताबाई हो शांताबाई. शांताबाई तब्येत कशी हो? वाहिलं शांताबाई तो वध आहे ना. थांबव घरात तरी जाऊन पाहतो मधल्या खोलीत. आहे ना सगळा तर पसारा तसाच आहे आपला. आहे ना शांताबाई कुठे गेली? इकडे पाहू दे बघ किचन वाट्याकडे. नाही इकडे काय दिसता ना. या तरी पाहतो बघ. अहो नाही बघ. अरे रे 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 बायका मला चुना लावून गेली काय नको. आईला माकून 20,000 रुपये घेऊन गेली. मला म्हण मा पोटात दुःख राहिलं. आणि बाई काय 2 चिनपाटे आणले होते ते घेऊन गेली. ते काय ते दिसले नाही तिला. आईला काय रे बाबा 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 मोठा पस्तावा आला. 3 महिन्याचंही भाडं बुडून गेली. 20,000 रुपये घेऊन गेली. अरे रे रे काय नशीब येड्या. अरे काय नाटकी बाई आहे बा. काय पोट दुखायचं नेमकं केलं. आई आई करायचे आई आई. अहो मी म्हणतो जाय दवाखान्यात. काय आताचे दिवस करू काळ चाले रे रे रे. अरे बाबा काय सांगायचं. अरे बाबा पैसाही गेला प्रेमही नाही.
काहीच नाही आईला वाटुळ झालं रे बापण्याचं वाटुळ झालं कराया गेला काय न झालं काय हं? आईला म्हणलं हा बाबन्या मस्त बाईला चोळून घे हं? लई डोक्यात लई दिच्च होत त्या आईला बाईला मी चोळणार होतो तर बाईला मलाच चुना लावून गेली बाई चाल बाबा जातो घरी आता दुसरा भाडे कधी पाहतो ना आणतो